आज आपण करणार आहोत मसाले भात. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले, मिरची, लसूण, तेजपत्ता, कोथिंबीर आणि गाजर, शेंगदाणे. मसाल्यांमध्ये मी घेतले लाल तिखट, बिर्याणी मसाला, धनेपूड, हळद, मीठ आणि कसुरी मेथी आणि धुवून स्वच्छ ठेवलेले कांदे. तेल घ्यायचे, तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सगळं परतायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे म्हणजे पटकन ते कांदा फ्राय होतो. त्याच्यामध्ये मी तर मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी याच्यात कांदा टाकला खडे मसाले आणि शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची, हे सगळं परतून घ्यायचं एकत्रच. जेव्हा आपण कांदा टाकतो हे सगळं एकत्रच टाकायचं. ते खरपूस परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकलेला आहे मी, तो पण परतून घ्यायचा आहे. लवकर टाकायचं नाही तर करपून जायचं. आणि मग त्याच्यानंतर मी सगळे मसाले टाकले आणि मसाले टाकल्यानंतर टोमॅटो टाकला आणि व्यवस्थित सगळे मसाले एकजीव करायचे. मसाले टोमॅटो टाकून बाकीच्या भाज्या आपल्याला आवडीनुसार त्या टाकायच्या. भाज्या टाकल्यानंतर मी आपले धुतलेले तांदूळ टाकायचे, ते पण व्यवस्थित चांगले जास्त वेळ परतून घ्यायचे आणि पाणी मीठ टाकून 3-4 शिट्ट्या काढायच्या. मी पातेल्यात केला आहे भात शिजवला आहे, पण कुकरमध्ये क्विक लगेच होतो भात 3 शिट्ट्यांमध्ये. पातेल्यात जरा वेळ लागतो पण टेस्ट छान येते. तर सध्या मी माहेरी आले त्यामुळे रेसिपीजला थोडं दुर्लक्ष होते, पण काही दिवसांमध्ये मी ट्राय करणार आहे नवनवीन रेसिपीज. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे. थँक्यू सो मच.